महामार्गावर भीषण अपघात, 7 ते 8 महिला मजुरांचा मृत्यू। कडवंची शिवारात ट्रकनं मजुरांना चिरडले, 6 ते 7 जण गंभीर जखमी। आमदार अर्जुन खोतकर रुग्णालयात। जालना जिल्ह्यातून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येतेय। समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात 7 ते 8 महिला मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर 6 ते 7 जण गंभीर जखमी झालेत। जालन्यातील कडवंची शिवारात हा अपघात घडलाय। नागपूरवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकनं समृद्धी महामार्गावर पिकअपमधून जात असताना महिला मजुरांना भरधाव कंटेनरनं चिरडल्याची माहिती समोर आली आहे। प्राथमिक माहितीनुसार मजुरांना पिकअप वाहनातून नेत असताना हा अपघात घडला। या भीषण अपघातात 7 ते 8 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 6 ते 7 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना तातडीनं जालन्यातील शासकीय सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलीस आणि समृद्धी महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले। स्थानिक नागरिकांनीही मदत कार्यात सहभाग घेत जखमींना रुग्णालयात हलवले। दरम्यान आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्यातील शासकीय सामान्य रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली। तसेच मृतांच्या वारसांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। अत्यंत भीषण आणि दुःखदायक घटना जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर या ठिकाणी घडलेली। खतर आता निश्चित अजून नाही किती त्यामध्ये डेथ झाले, परंतु 6चा आकडा तरी आम्ही पाहिल्यानंतर कळाला। 6-7 लोक जखमी आहेत। समृद्धी महामार्गावर लेबर काम करणारे जे मजूर होते, विशेषतः त्यामध्ये सर्व महिला होत्या आणि पिकअपचा चालक एक जण पुरुष आहे। सर्वच जखमी किंवा मृत्यू ह्या महिलाच आहेत। एकच फक्त ड्रायव्हर हा जखमी आहे। मजुराला घेऊन जात असताना ट्रकने त्यांना उडवलं अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यात हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे। मी सर्व डॉक्टर्स लोकांना सूचना केला, इथं आमचे सर्व शिवसेनेचे नेते भास्करराव आहेत, आमचे पंडित भुतेकर आहेत आणि भाऊसाहेब आहेत, आम्ही सर्व या ठिकाणी आलो आणि डॉक्टरला सूचना केल्या की अजून काही बाहेरून डॉक्टर बोलवायचे का, ब्लड लागतं का, सर्वांना रेफर करायचे का, परंतु पर्याप्त सर्व व्यवस्था या ठिकाणी आहे। ती जी काही मेडिकल फॅसिलिटी लागेल ती फॅसिलिटी देण्याच्या संदर्भात सूचना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहे। मीनवाईल या दरम्यान MSRDCचे प्रमुख माननीय गायकवाड साहेब यांच्याशी मी बोललो आणि या सर्व मृत लोकांनाही आपल्या मार्गावरती काम करणारे लोक होते, त्यांना आपण मदत केली पाहिजे। गायकवाड साहेबांनी मदत करू अशा प्रकारचा शब्द मला दिलेला आहे। मी माननीय शिंदे साहेबांशी बोलेल, माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करू। पण ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, वाईट घटना आहे। अशा पद्धतीने मजुराचा, पोटासाठी काम करणाऱ्या मजुराचा अशा पद्धतीने मृत्यू होणे ही वाईट घटना है। सर हिंदी में बताइए आपने यहाँ पे। अलका भाई